नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माई आजी आणि वंदना आता दोघीही दिव्याची वाट बघत असतात. दिव्या कुठे गेली आणि सगळे दरवाजाकडे आता लक्ष देऊन असतात. तर तेवढ्यात शिवा आता दिव्याला घेऊन येते आणि आता दिव्याला आणताच इकडे माई आजीच्या जीवात जीव आलेला असतो. माई आजी म्हणते की शिवा, तू दिव्याला घेऊन आली होतीस का आणि कुठे गेली होतीस ग ही दिव्या. वंदना म्हणते की मी तुला विचारते दिव्या, तू कुठे गेली होतीस आणि आमचा जीव कसा टांगणीला लावला होता कळतंय का तुला. दिव्या म्हणते की मलासुद्धा आता बरं वाटलंय आणि माझीसुद्धा तीच अवस्था झाली होती. चंदन आता दिव्याकडे बघू लागतो. त्यांचे ते सगळे बोलणे चालू असताना आता शिवा म्हणते की जरा थांबा, तुम्ही थांबा, तिला अगोदर शांत होऊ द्या. शिवा म्हणते की हे बघा, माझं ना दिव्यासोबत आता बोलणं झालंय, पुन्हा आता दिव्या अशी कधीच वागणार नाही. तेव्हा आता दिव्याकडे बघत आता शिवा म्हणते बरोबर ना ग दिव्या. दिव्या म्हणते की शिवा, बाकीच्यासुद्धा सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांग. शिवा म्हणते की सांगते ना मी. आणि शिवा चंदनकडे बघते. शिवा म्हणते हे बघ चंदन, पुन्हा तू दारू प्यायची नाहीस आणि मला वारंवार असं सांगायला लावायचं नाही. दिव्या म्हणते की पण चंदनवर आता माझा विश्वासच नाही राहिला. आणि ते ऐकून आता माई आजी म्हणते की इथेच तर समता घोळ आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की चंदन, तू इकडे ये, दिव्याच्या डोक्यावर हात ठेव आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून मला सांग की तू दारू पिणार नाहीस म्हणून. आणि आता त्याचा हात कुचरता चंदन दिव्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मी ना आजपासून नाही दारू पिणार. आणि आता चंदन खाली मान घालून तेथून निघून जातो. दिव्या म्हणते बघितलं का कशी चिडचिड केली त्याने आणि गेला तो निघून. शिवा खुश होते. शिवा म्हणते की अगं दिव्या, आता नाही दारू पिणार तो. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की आई, बरं आता सगळं सोड, मला ना अगोदर जेवायला वाढ, कारण आता मला खूप भूक लागली. दिव्या आता आतमध्ये जाते. इकडे आता वंदना म्हणते की बरं शिवानी, तूसुद्धा आता जेवून जा बरं का. शिवा म्हणते की नको नको, मी ना जरा बाहेर जात होते. तेवढ्यात इकडे मी आले कारण दिव्याची ही बातमी मला कळली होती. आणि तेवढ्यात आता सीताईचा शिवाला फोन आलेला असतो. सीताई म्हणते की शिवा, अगं किती वेळ झाला आहे, तुम्ही दोघे कुठे आहात, अजून आला नाहीत का. शिवा म्हणते की नाही, मी ना जरा इकडे वस्तीत आली कारण माझं एक महत्त्वाचं काम होतं. आशू अजून घरी नाही आला का, मी पार्टीमध्ये गेलेच नाही. सीताई म्हणते काय म्हणजे आशू तुझ्यासोबत नाही काय शिवा. शिवा म्हणते नाही ना. तर आता सीताई म्हणते की हे काय. आणि आता शिवा म्हणते की अजून आशू कसा नाही आला. पण सीताईसुद्धा आता काळजीत पडलेली असते. आणि आता शिवा म्हणते की थांब, मी ना सीताई तिकडेच जाऊन बघते. सीताई म्हणते शिवा, आत्ताच्या आत्ता एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता ना आशूला फोन लाव. मी केव्हापासून त्याला फोन लावायचा प्रयत्न करते पण तो फोन उचलतच नाही आहे. पटकन आता शिवाला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येते. शिवा म्हणते की बरं आई, मी निघते बरं का, आता मला ना खूप महत्त्वाचं काम आहे. शिवा आता निघून जाते. आणि पटकन आता शिवा त्या हॉटेलमध्ये आलेली असते. शिवा आतमध्ये येताच आता तेथील पार्टी करून माणसेही आता पेंगत दारूच्या नशेत तिथून जात असतात. शिवा ते बघते. पटकन काळजी करून शिवा आता आशूला फोन लावते. आशू काही आता फोन उचलत नसतो. पटकन आता शिवा रिसेप्शनिस्ट जवळ येते. तिथे सुद्धा आता शिवाला माहिती मिळालेली नसते. आणि पटकन आता आशू आणि शिवा ज्या टेबलवर बसलेले असतात त्या टेबलवर आशूचा आता प्लेजर तिथेच खुर्चीवर असतो. शिवाचे त्याच्याकडे लक्ष जाते आणि पटकन तो प्लेजर शिवा हातात घेते. शेजारीचा आता टेबलवरचं सगळं पदार्थ तो वेटर साफ करत असतो. शिवा आता त्या वेटरला विचारते की आशुतोष देसाई इथे ह्या टेबलवर बसली होती, कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का. वेटर म्हणतो नाही, मला नाही माहिती. वेटर आता निघून जातो. आणि तेवढ्यात तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की ती अंजली आहे ना, त्यांचीच तर पार्टी होती आणि त्या खूप दारू प्यायल्या होत्या. शिवा म्हणते की कुठे गेलेत ते. तर आता तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की त्यांच्यासोबत एक ब्लॅक शर्टवाला माणूस होता, तो त्यांना तिकडे रूम्सकडे घेऊन गेला. आणि शिवा म्हणते कुठे आहे त्या रूम्स. तर रिसेप्शनिस्ट त्यांना रूम दाखवतो आणि म्हणतो त्या तिकडे. पटकन आता शिवा विचार करते नाही, आशू असं कधीच करणार नाही. पटकन आता शिवा त्या रूम्सकडे येते. त्या रूमच्या दरवाजासमोर येऊन आता आशू अशी हाक मारत शिवा दरवाजाला थाप मारते. आणि दरवाजाला थाप मारत असतानाच दरवाजा आता उघडला जातो. तर समोर आशू आता कॉटवरती उघडात झोपलेला असतो. आणि ते बघून आता शिवाला धक्काच बसतो. शिवा आता दुसरीकडे बघते तर तिथे अंजली ही खाली बसून रडत असते. हे सगळं काय आहे हे आता शिवाला समजायला मार्गच नसतो. आणि आता अंजलीचे कपड्यावरती अंजलीच्या अंगावरती सगळे ओरखडे असतात. शिवा अंजलीसमोर येते. अंजली रडत असते. शिवा म्हणते हे सगळं काय झालं. आणि शिवाच्या हातातील प्लेजर अंजलीच्या अंगावर टाकत शिवा म्हणते की काय झालं. आणि रडतच आता अंजली म्हणते की मी ना आता कुठे तोंड दाखवायच्या लायकीची राहिलीच नाही.
शिवा म्हणते हे बघ तू अगोदर शांत हो, आपण शांतपणे बोलूयात. शिवा म्हणते हे बघ मी तुला अंजली काहीच होऊ देणार नाही, तू सगळं सांग. शिवा आता अंजलीला प्यायला पाणी देते आणि त्यानंतर आता अंजली म्हणते की आम्ही दोघेही खूप दारू प्यालो होतो, दोघांनाही खूप चढली होती. आशू मला सोडवायला रूम्सपर्यंत आला आणि नंतर मी त्याला बाय केला, पण तो पुन्हा आतमध्ये आला आणि त्याने मला कॉटवर ढकललं आणि त्यानंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि शेवटी ते झालंच. तर आता असे म्हणत अंजली रडू लागते आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे सगळं तू काय बोलतेस, आशू ना असं काहीच करणार नाही. शिवा म्हणते हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय अंजली. शिवा म्हणते की तो असा मुलगा नाही आहे अंजली. रडतच अंजली म्हणते की तुला हे सगळं खोटं वाटतं का शिवा, हे बघ माझ्या अंगावरती. आणि लगेच आता शिवा म्हणते की हे बघ आशू हे करणं ना शक्यच नाही आहे. अंजली म्हणते की मग तुला हे सगळं खोटं वाटतं का. अंजली म्हणते की मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण उलट त्याने माझ्यावर जबरदस्तीच केली. आणि लगेच आता शिवा रागावून म्हणते की तुला कळतंय का तू काय बोलते ती. अंजली म्हणते की नाही मी खोटं बोलत नाही आहे, मी हवी तर शपथ घेऊन सांगते. आणि अंजली म्हणते की मी त्याला 100 वेळा सांगितलं तुझं लग्न झालं आहे. तेव्हा आता आशू म्हणतो की लग्न झालेल्या मुलाला का दुसऱ्या मुलीला हात लावायचा अधिकार नसतो का, असे तो मला म्हणाला. आणि आता शिवा ही पटकन आशूजवळ येते आणि आशूला उठवू लागते. रडतच अंजली म्हणते की तुला विश्वास नसल वाटत, पण आशूने हेच केलं आहे. इकडे आता भर रात्री कीर्ती ही झोपलेली असते आणि सुहास आता घरामध्ये चक्कर मारत एरझाऱ्या मारतो. इकडे आता कीर्तीला जाग येते. कीर्ती म्हणते एवढी रात्र झाली तू झोपला नाहीस का आणि अशा एरझाऱ्या का मारतो. तेव्हा आता सुहास म्हणतो की माझं ना जरा पोटात दुखतंय आणि मला झोपच येत नाही. कीर्ती म्हणते काय, तर आता सुहास म्हणतो तू झोप, तू आता एवढ्या चौकशा करू नकोस. आणि आता कीर्ती पुन्हा झोपी जाते. आणि इकडे आता तेवढ्यात आशूला जाग आलेली असते. आशू उठून बसतो. समोर आता शिवा आणि अंजली असते. तेवढ्यात आता आशू म्हणतो की अगं शिवा तू कधी आलीस. तर आता शिवा म्हणते की आशू अगोदर उठ आणि हे सगळं काय आहे ना हे सगळं मला अगोदर सांग आणि पुन्हा मला सांग की हे सगळं खोटं आहे म्हणून. आशूला आता काहीच समजत नसतं. आता आशू म्हणतो की हे सगळं काय चालू आहे. आशू अंजलीकडे बघतो आणि म्हणतो की अंजली. तर आता अंजली रडू लागते आणि लगेच आता आशू अंजलीच्या अंगाकडे बघत म्हणतो की अंजली हे सगळं काय आहे आणि कुणी केलं. अंजली म्हणते केलंच तर केलं, वरून म्हणतो की कुणी केलं आहे म्हणून. आता आशूला धक्का बसतो आणि आता अंजली म्हणते की तू केलंस हे सगळं आणि तू माझ्यावर जबरदस्ती केलीस. आणि अंजली म्हणते की तू ना माझा फायदा उचललास. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा मी काहीच केलेलं नाही आहे आणि ही काय बोलती. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू अगोदर स्वतःकडे बघ तुझी काय हालत आहे ती. आशू आता स्वतःच्या अंगाकडे बघतो. आशू उघडा असतो. आशूच्या अंगावर सुद्धा आता व्रण असतात, ओरखडे असतात. आणि आता आशू डचकतो. अंजली म्हणते की आता तरी बोल हे सगळं तूच केलंयस. आणि लगेच आता आशू शिवाकडे बघतो आणि म्हणतो की शिवा मी आईची शपथ घेऊन सांगतो मी हे असं काहीच नाही केलेलं. आणि लगेच आता शिवा म्हणते की आशू तुला आठवत असेल ना, काहीतरी आठवत असेल. तेव्हा डोक्याला हात लावत आता आशू म्हणतो की शिवा मी हिला इथे सोडायला आलो होतो आणि त्यानंतर मला काहीच नाही आठवत. आणि शिवा म्हणते हे बघ अंजली तू शांत हो, आपण ना यावरती शांत बसून मार्ग काढूयात. आणि आता अंजली म्हणते की तू असं कसं बोलू शकतेस, तू सुद्धा एक मुलगी आहे एवढं लक्षात ठेव. डोळ्यातून पाणी येत. आता शिवा म्हणते की आणि मी एक बायकोसुद्धा आहे एवढं तू लक्षात ठेव आणि माझा ना माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. शिवा म्हणते हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि मी तुला तेच सांगते, आपण शांत बसून बोलूयात. आणि आता अंजली म्हणते तुला काय करायचं ते कर, मी तर आता शांत बसणारच नाहीये आणि मला ना न्याय हवाय न्याय. आणि आता अंजली म्हणते की तू एवढा चांगला मुलगा असून सुद्धा एवढा नीच असेल असं मला वाटलं नव्हतं आणि तुझी बायकोसुद्धा ना तशीच आहे. आणि तेवढ्यात पोलीससुद्धा तिथे आलेले असतात. पोलिसांना बघताच आता शिवा आशूला मोठा धक्का बसतो. आशूच्या अंगावर एकही कपडा नसतो. पटकन अंजली आता पोलिसांकडे जाते आणि शिवाला म्हणते की आता आपणच कशाला, पोलीसच सगळा तपास करतील आणि चौकशी करतील. आणि इकडे आता सीताई ही एरझऱ्या मारत उभी असते. आशू शिवाची वाट बघत असते. त्यात लक्ष्मण आता बाहेर येतो. तर सीताईला बघून आता लक्ष्मण म्हणतो वहिनी तू अजून जागी आहेस, झोपली नाही. तर सीताई म्हणते की अरे अजून आशू आणि शिवा नाही आले. सीताई म्हणते ना मला त्यांची खूप काळजी वाटायला लागली. आणि आता लक्ष्मण म्हणतो की शिवाला फोन केला होता का तू. सीताई म्हणते शिवालासुद्धा फोन केला होता पण ती त्याच्यासोबत नाहीच आहे आणि आशूसुद्धा फोन उचलत नाही. आता लक्ष्मणलासुद्धा काळजी वाटायला लागते. आणि तेवढ्यात आता शिवाचासुद्धा फोन लक्ष्मणला लागत नसतो आणि पळत पळत त्याच वेळेस माझ्या तिथे येतो. लक्ष्मण माझ्याला बघताच म्हणतो की माझ्या तू एवढ्या रात्री इथे. तर आता लगेच आता माझ्या म्हणतो की मला शिवाचा फोन आला होता, काका तू लगेच चल सिटी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. लक्ष्मण म्हणतो काय झालं. माझ्या म्हणतो की मी तुला सगळं सांगतो.
आणि लगेच आता शिवा पोलिसांना आडवी येते. तर आता पोलीस म्हणतात की हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या, सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका, आम्हाला काय करायचं ना ते चांगलं माहिती. आणि आता शिवा म्हणते की अहो त्याने खरंच काही केलं नाही आहे, तो काही आरोपी नाही आहे, चांगल्या घरातला मुलगा आहे. आता अंजली म्हणते शिवा तुला काहीच माहिती नाही आहे, तू इथे नव्हती, तुझ्या नवऱ्याने ना माझ्यावर जबरदस्ती केली. आणि अंजली म्हणते की मी ना आता शांत बसणार नाही आहे, मला जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे ना तोपर्यंत. आणि शिवा म्हणते हे बघ आशू तू घाबरू नकोस, मी तुला यातून लवकरात लवकर बाहेर काढीन. आशू म्हणतो की आईला फोन कर आणि काकाला सुद्धा फोन लाव. शिवा म्हणते की मी त्यांना फोन लावते आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आशू. आणि आता शिवा म्हणते हे बघ तुझ्यापेक्षा जास्त मी माझ्या नवऱ्याला ओळखते. आणि तेवढ्यात आता मीडियावाले तिथे आलेले असतात. मीडियावाले आता सगळ्यांना घिरट्या घालतात आणि म्हणतात की हे आशुतोष देसाईच ना, आणि आम्हाला असं कळलं आहे की यांनी एका मुलीवर जबरदस्ती केली. आणि लगेच दुसरा मीडियावाला म्हणतो की यांच्यावर पोलीस केस आहे का. शिवा म्हणते की हे बघा असं काहीच नाही आहे, हे सगळं खोटं आहे. मीडियावाले म्हणतात की तुम्ही त्यांच्या मिसेस आहेत ना, मग तुमचं काय म्हणणं आहे. आणि लगेच आता मीडियावाले म्हणतात की तुम्ही सुद्धा या कटात सहभागी आहेत का, कारण तुम्ही खरे आहात, मग त्यांची बाजू का घेताय. शिवा म्हणते हे बघा मला आता कोणतेच उत्तर द्यायचे नाहीये. आणि तेवढ्यात आता पोलीस हे आशूला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आशू आता बाकावर बसतो. आणि आता शिवा म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते फक्त 2च मिनटं थांबा. त्याने ना काहीच केलेलं नाहीये आणि तो ब्लानिंग झालाय, त्याला आता काहीच कळत नाहीये. आणि शिवा म्हणते मी खरं सांगते त्याने काहीच केलेलं नाहीये. आणि तेवढ्यात आता डॉक्टर तिथे येतात. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा आले डॉक्टर. आता डॉक्टरला पोलीस म्हणतात की हे बघा यांचे ब्लड सॅम्पल घ्या आणि त्या मुलीचे सुद्धा सॅम्पल घ्या आणि आता लगेच कळेल आपल्याला. आणि आता शिवा म्हणते हे बघा त्याला त्रास होईल अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू शकत नाही. तर हवालदार म्हणतो हे बघा मॅडम तुम्ही शांत बसा. तेवढ्यात अंजली सुद्धा तिथे आलेली असते. अंजली म्हणते शिवा तू तुझ्या नवऱ्याची अशी बाजू घेतेस की त्यांनी काही केलंच नाहीये. आणि लगेच आता अंजली म्हणते की एक बाई म्हणून विचार कर, बायको म्हणून विचार करणं बंद कर. शिवा म्हणते बाई म्हणूनच विचार करते आणि म्हणूनच तुला सांगते. आणि आता पोलीस म्हणतात की हे बघा तुम्ही चौकशा करू नका, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि या तुम्ही आता बोट करत. आता अंजली म्हणते की हे बघा हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे. शिवा नाही याला खडी फोडायला पाठवलं ना तर नाव अंजली नाही लावणार. आणि अंजली आता निघून जाते. तर तेवढ्यात आता लक्ष्मण हा वकिलाला घेऊन तिथे आलेला असतो. आणि आता आशूकडे बघताच आता लक्ष्मणला धक्का बसतो. लक्ष्मण म्हणतो की शिवा हे सगळं काय आहे. तेव्हा आता शिवा सांगू लागते की काका आम्ही पार्टीला गेलो होतो आणि त्यानंतर घडलेली सगळी हकीकत आशूकडे बघत आता शिवाने लक्ष्मणला सांगितलेली असते. आणि तेवढ्यात आता वकील हे पोलीस इन्स्पेक्टरला बेलचे पेपर्स देतात आणि म्हणतात लगेच प्रोसिजर सुरू करा. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे शहर सोडून तू कुठेच जायचं नाही. तर शिवा म्हणते तो कुठेच जाणार नाही कारण तो निर्दोष आहे. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांचे हावभाव काही वेगळं सांगतात. लगेच आता शिवा म्हणते की पण दिसतं तसं नसतं आणि मी लवकरच प्रूव्ह करील की आशू निर्दोष आहे म्हणून. असे म्हणत आता शिवा ही आशूकडे बघते आणि आता आशू फार घाबरलेला असतो. तर आता शिवा ही आशूला कसे निर्दोष सिद्ध करणार आणि असा शिवा आता कोणता पुरावा घेऊन येणार जेणेकरून आशू हा निर्दोष सिद्ध होणार. आणि त्यानंतर आता सुहासचे भयानक सत्य आता समोर येऊन आता शिवा ही अंजली आणि सुहासला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.